माझं झालंय आवरून. कशी दिसते मी? छान दिसते का मी? कसं बघा ना, म्हणजे मी आवरायला घेतलं तेव्हा चैतन्य वॉशरूम मध्ये होता. ब्रश केला, शी केली, अंघोळ केली, माझं आवडतं. आणि आता जस्ट मेन, यु नो, जस्ट मेन. थांबा, आता मला 2 मिनिटं जरा परफ्यूम वगैरे मारू द्या. जास्त इम्पॉर्टंट काय असतं चैतन्य जेव्हा पण आपण बाहेर जातो? काय असतं? एक प्रोडक्ट जे बाहेर जाताना खूप इम्पॉर्टंट असतं. सेटाफिल नाही, जस्ट बिकॉज तुला एक ब्रँड. हा, गुड 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 बॉय, गुड बॉय. काय म्हणतोय? इथे आम्हाला नायकीचे ओरिजिनल सॉक्स भेटले 100 रुपयाला. ओनली 100 रुपये. येस, खरं ओरिजिनल आहे? हा वरची मग ओरिजिनल. आय डाऊट मॅन, आय डाऊट. अख्खा डायरेक्ट फॅक्टरी मधनं, फॅक्टरी आउटलेट डायरेक्ट. माझंही आवरून झालेलं आहे. मी नाही विचारत केस कधी. चैतन्याचं पण आवरून झालेलं आहे. काय ग, ये की. दीदीचं पण आवरून झालेलं आहे. हो, येस, वाटतं ना. येस, ही पॅन्ट मी पहिल्यांदा नवीन पॅटर्न ट्राय करते. पण ते तसंच छान वाटतं. ढगाळी. येस, ढगाळी जीन्स फॉर द विन. ढगाळे बॉईज. ते चैतन्य कसं असतं जोडपं. वाव, छान दिसतं का तू चल एक फोटो काढू. तो आमचं स्टे म्हणजे असं काही सिनिक वगैरे नव्हतं, पण एकदम मिनिमल मध्ये सिम्पल में डिम्पल होता आणि जरा मजा आली सगळं राहून. आणि आम्ही आता निघालो आहे डे 2 इन उटी अँड मैसूर. अरे बापरे, हे असे स्टायलिश केस का झालेत माझे? थंडीला आहे बाबा, थंडीला आहे. शिशी करताना मी पायावरती डायरेक्ट गरम पाणी होत होतं, एवढी थंडी. ब्रो, व्हेरी डेंजरस. भेटू तुम्हाला आता. ये हसी वादियां. सो आम्ही टोटल 7 पॉइंट शोधून काढलेले आहेत जे उटीमध्ये एका दिवसात जवळपास कव्हर होऊ शकतात. सो ते 7 पॉइंट आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्यामध्ये काही टीचे असे प्लांटेशन्स आहेत, गार्डन्स आहे. इकडे गव्हर्नमेंटचं बॉटॅनिकल गार्डन आहे. सो ते पण असं सगळं जसं कोडाईला होतं ना तसंच आहे यार पोरांना. टेकडीवर. इट्स जस्ट लाईक दॅट. सो आय थिंक तमिळनाडूमध्येच होतं ते पण. हे पण तमिळनाडूमध्येच आहे. सो या, वा, समोर व्ह्यू बघताय तुम्ही. टी प्लांटेशन आहे बघा समोर. दाखवते मी तुम्हाला पण. जसं की हे बघा, हे असे टी प्लांटेशन्स वगैरे, म्हणजे इट्स अ हिल स्टेशन लास्टली ऑफकोर्स. तर हे असं असणार आहे. वा 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 वा, सुंदरच व्ह्यू आहे ना. असा रस्ता गाडी वगैरे चालवणं मस्त आहे. स्पेशल थँक्स टू आवर दाजी ज्यांनी आम्हाला रात्री हत्तीच्या संघटनेत मस्त वाचवलं. आणि दीदी किती राऊंड होते ते? 36 हेअरबँड म्हणून. हेअरबँड म्हणजे ते कळलं ना तुम्हाला काय असा धपका न्यूटन. धपका न्यूटन. वा 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 वा, तसे होते. सुंदर आहे ना आजचं वातावरण. सकाळी निघालोय तर. येस यार, एकदम किती पीसफुल लाईफ असणार ह्यांची. रात्री हेच आपल्याला डेंजर वाटत होतं, पण सकाळी केवढं सुंदर आहे यार यांचं जीवन. फक्त उद्देश असा असणार आहे, कोडाई सारखं असं नाही की नाही का नुसतं पॉईंट बघा नाही. असं असं नाही की तुम्ही आमच्यासोबत फिरा. जे आम्ही बकचोदी करत असतो ती आमच्यासोबत एक्सपिरियन्स. वाव, एवढी झाडं झुडपं बघून आपण एक्साइट होतोय. हा ना, कळलं का? म्हणजे आपण किती मागं गेलोय, सॉरी पुढे गेलोय. काल मोर बघून आणि ते डिअर बघून एक्साइट होत होतो रे आपण. व्हेरी डेंजरस. व्हेरी. चला आता पॉइंट वर गेला भेट. आता ही खतम हो गया, कारण हे टी गार्डन होतं जे त्याचं काय म्हणतात त्याला, शेती नाही गेली वाटतं बच्ची त्यांनी. कसं होतं दीदी टी गार्डन? छान होतं का नाही? आसामला घेऊन जाईल तुला नेक्स्ट टाइम टी गार्डन साठी. झालं, चला पॉइंट बी. अगं पण तेच असणार दीदी, पण टी गार्डनचे आम्ही 1-2 पॉइंट टाकलेत. ही आला आणि बी ही आला आणि संपला. आय थिंक काय असेल ते ना, टी प्लांटेशन असणार आहे, पण त्यांनी अर्ध आता ते करायला काढलं मे बी असं त्याच्यामुळे. पण ठीक आहे, आता आपण चाललोय दीदी कुठे माहिती का? बोटॅनिकल गार्डन. तिथं आपल्याला जरा फिरता येईल. गव्हर्नमेंटचं आहे बोटॅनिकल गार्डन. प्रॉपर तिथं सगळी झाडं झुडपं फुलं हॉर्टिकल्चर भेटणार आहे बघायला. बघू मग. आय डोंट थिंक सो मी चैतन्यला काही शूट करायला देणार आहे. काही करतो असतो विंडोच्या बाहेर काय काढतो काय करतो. फक्त हत्तीचा व्हिडिओ मात्र घेतला काल त्याने चांगला. तो पण तुम्हाला बच्चे करता बच्ची मी बोलली का तू बोलली? मी परत ह्याच्यात टाकेल ते. कोण बोलले बच्ची तुलाही माहिती. मरते दम तक बच्ची.
बेसिक रूलच कळत खाऊन फिरायचं असतं कारण चिडचिड होत नाही. नाही येताना पे करायचं तो म्हणतो तुम्ही 80 रुपीज. हसीवादिया एक खुलासा. जरा मग आता जरा मुकबांग करून घे कधी मुकबांग आणि त्यानंतर भेटू तुम्हाला Botanical Botanical Garden Garden मध्ये. चला चहा तरी येईल आपला लवकर मला वाटतंय चहावाला. चहावाला तरी फास्ट ऍटलिस्ट. आणि फॉर जिंजर टी मला असं वाटतं की जेव्हा आपण थंड ठिकाणी येतो ना आपली स्किन चांगली दिसायला लागते है ना. असं असतं. थंड ठिकाणी स्किन चांगली दिसते जाऊ आपली. दे आता बोलणार होतो पण ऑफेंड व्हायचे लोक. काय नाही नॉर्थ वाल्या लोकांची म्हणून बच्ची स्किन जरा अशी नाही का जे अशी काश्मीरच्या असतात ना मुली वगैरे नाही का आणि त्यांचं स्किन असं एकदम छान असते म्हणतात ना ऍपल सारखे असते. ऍपल सारखे. तिकडे ऍपल भेटतात ना म्हणून असं बोलतात. कोणी आहे का काश्मीरचं? महाराष्ट्राची लोक मराठी काश्मीरची लोक मराठी ब्लॉग बघणार आहे. ओके काश्मीरची लोक आली होते महाराष्ट्रात कधी विचारू नको. बाय. काय चैतन्य तू बकरीच्या दुधाचा चहा पिला होता पप्पा म्हणले आता मला आयुर्वेदिक असतो. बकरीच्या दुधाचा चहा का? हा कशाच्या दुधाचा आहे बघ जरा. आणि हा चांगला आहे ऍक्च्युली चांगला आहे. इट्स गुड. ठीक आहे जरा चहा पितो आणि मग जरा बागेत फिरायला जातो. बागेत खेळायला. आणि उत्तप्पामध्ये काय वेगळं वाटतंय का तुला? पण छान आहे का? छान आहे पण मला कालचा सर्वात जास्त आवडला. बँगलोरमध्ये होता तो मस्त होता. सुंदर होता रे. कर्नाटकामध्ये होता. कर्नाटकामध्ये होता. पुडी डोसा आलेला आहे. नाही त्याच्या आतमध्ये पुडी त्याच्या आतमध्ये मसाला पुडी असतो. लावली असणार आहे बघ. आता आम्ही बँगलोरचे ना तर आम्हाला कळतंय ह्या सगळ्या टर्म्स. बघ बरं मध्ये खोलून आहे ना पुडी मसाला. पुडी मसाला. लगेच खाली येत आता मार्केट मधनं जायचं बॉटॅनिकल गार्डनला. म्हणजे यांना कळतं ना फिमेल थ्योरी की आम्ही तर करणारच शॉपिंग. साडीसारखं आहे ना ते. हा ही तरी जरा मऊ आहे पिंक कलरची. इसका क्या है? इसका रेट तो मग 690 आएगा. काय झालं मी शॉल घेत होते ॲरोगंट शॉपकीपर्स. पण असतं यार त्यांचा बघ attitude बच्ची असतो. आपण एक नंबर सांगितला ना त्यांनी एक नंबर सांगायला पाहिजे. मी जर काय त्याला बोललो त्यांनी सांगितलं 1300 मी त्याला बोललो नाही 800 रुपये मला पाहिजे. अरे तू 900 बोल 1000 बोल काहीतरी बोल. आणि तिकीट घ्यावं लागेल ना आधी. अच्छा इथे इयरिंग्स घ्यायच्यात. हा त्याने डायरेक्ट ठेवायला घेतलं ब्रो. इगो असा ऍटिट्यूड नाही चांगला. मग तुम्ही धंदा नाही करू शकत. टेक्निकल गार्डन 4 अडल्ट. चला ते इथं कॅमेराला पैसे येत नाही का तर ते माझ्या फोनकडे बघत होते पण आमचा तर फोन आहे. हा ना ब्रो फोनला पण कॅमेरा आहे पण त्यांना नव्हतं माहिती वाटतं. चला ओ भाई छान आहे. हा ना मस्त आहे रे. 5x मध्ये सारसबाग चांगली का ही चांगली रे? नाही बाळा ओजी सारसबाग सारसबाग चांगली का ही चांगली ग? ही चांगली आहे हे का? बाळा काय सारसबाग आहे? फॉर द विन. जपान गार्डन हे काय? हा चला जरा ग्लास हाऊस जरा मला चांगला वाटतो यातल्या यात. ग्लास हाऊस आणि फीडिंग रूम. वाव फीडिंग रूम आपलं बाळ झालं. येस ग्लास हाऊस. इथं तोफ पण आहे. बसू का तुला तोफेवर? तुला बसू का डायरेक्ट डायरेक्ट गाडी लावून डायरेक्ट त्या हायेस्ट पीक वर जाशील. डोडा बेटा. डोडा कसं आहे बेटा ना पीक. हा कसं आहे ना प्रेमाचे 2 शब्दच नाही. हेच आहे माझे प्रेमाचे 2 शब्द वरची शॉर्टकट. वाव हे कोण आहे? चला लवकर. अच्छा तिथे आहे ते ग्लास हाऊस वगैरे. ठीक आहे चला बघू. जॅपनीज गार्डन आणि जॅपनीज मछली ठेवली. जापनीज मछली. दीदी कसं आहे जॅपनीज गार्डन? तिकडे गेलो असतो पण तिथे कमळच नाहीये. चला जाऊन बघूया. म्हणजे भाजप नाहीये इथं. बरोबर आहे इथं नाहीच आहे भाजप. पार्टी ग मेरे जोक की धजिया उडा दी भाई. तू असं का रेकॉर्ड करते मला काही कळत नाही. माय स्टाईल. पांढरे केस पण दिसतात तुझे. जपनीज गार्डन. वा सायकल वर पोरं फोटो काढतात. हे छान आहे इथं फोटो काढू शकतो. थांबा रे पोरांनो. ए थांब दीदी. कसं काढायचं आहे? नाही आपला एक व्हिडिओ घेते मी. कसं आहे हे? कसं आहे? झालं एवढंच होतं. वाव कोणी सुंदर परी. बघ एकदम मागे सुंदर परीचा चेहरा दाखवा. बाबो. आणि हे बघा इथं विट. हाय. त्यांना मुंडका नाही बच्चे. तुझं काढून बसवायचं का त्यांना?
ते बघ ड्रॅगन, जॅपनीज गार्डन इथे जॅपनीज ही आहे जॅपनीज मछली, ती नव्हती जॅपनीज मछली. ड्रॅगन यही है उसका पोकेमॉनचं हे झालं बच्ची, इव्हॉल्युशन, त्या मछलीचं इव्हॉल्युशन झालं. पोचलेलो आहे आम्ही फेरन हाऊसला. फेरन नाही फेरन हाऊस. फन हाऊस वाटलं फेरन लवली. फेरन लवली बनवतात वाटतं इकडं. चला मग तुला देते मी कुदरतचा स्वाद. कुदरत का स्वाद. तुला माहिती का फन काय असतात? काय ते नसतात फन का अँड असे- पेटल्स माहिती आहे मला. ते पानं अशी वेगळी असतात. मी तुला सांगते आता कसं आहे. सो फन म्हणजे काय असतं ना, एक प्रकारचं भाई एक पॅटर्न असतो बघा यांचा. हा फन अँड पेटल्स. लाजाळू झाड जे असतं आपल्याकडे असतं ना लाजाळू झाड, ते पण फनच्या ह्याच्यामध्ये येतं. मे बी हा छान आहे. नाही गरम व्हायला लागले तर हा ना, ऑक्सिजन सोडतात ना हे सगळे. नाही तर साल्वियाना मोलेस्ट करतो हा दुसरा. ये बच्ची. हा असेल पण तसं काहीतरी मग त्याचं नाव. म्हणूनच त्याचं नाव मोलेस्ट असतं. का रे त्रास देतो दुसऱ्यांना? शांत आहे का? बोलला का तो तुझ्या कानात की मी शांत आहे का प्लीज? ते लाजाळू झाड पण ह्याच्यामध्येच येत असेल मला वाटतं, या फर्न्सच्या कॅटेगरीमध्ये. फन अँड पेटल्स हे असं एक छान आहे. चलो आता आपण चाललेलो आहोत ग्लास हाऊस. ग्लास फोडायला अलाउड आहे का बच्ची ते ग्लास फोडायला? कशाला? नासकी कामं का करतोयस तू? अरे 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 बापरे, लय गर्दी आहे. बापरे, चिमण्यांचा आवाज यायला लागलाय. अरे आपण का सांगून आवाज करतो. अरे हरवले आपले. अरे वा वा वा, काय आहे हे? उयो, हे सिल्वर डस्ट प्लांट. बाबो, चांदी महाग झालेली आहे. पहिल्यांदा बघतो मी तर असं प्लांट. हा ना, मला वाटलं क्रिसमस आला का काय. काय हात लावू शकतो का? हा, नाहीतर लिहिलं असताना नो टचिंग द प्लांट्स. कसलं मऊ आहे बच्ची. ए बाळांनो, याला हे खाती का काय तू? ए खाऊ नको आहे. आपल्या घरी आहे पान एक. हे पण मस्त आहे रे. हे 15 असं चिकट नाही, असं जरा गिळगिळीत वाटतंय मला. बाबाची आय एम सिल्वर डस्ट टू यू. मी सिल्वर डस्ट आहे म्हणजे आणि तू गोल्डन डस्ट आहे. थँक्यू. तुझा भाव माझ्यापेक्षा जास्त, तू माझ्यापेक्षा जास्त भाव खातो ना, म्हणून तू गोल्डन आहे. मी कमी भाव खाते म्हणून मी सिल्वर आहे. पण छान आहे, काहीतरी वेगळं दिसलं आहे की नाही. नाईस नाईस नाईस. गुस्तावो. रोज इथं रोज आहे तर रोज गार्डन मध्ये. आम्ही रोज गार्डन स्किप केले का? इथंच आम्ही बघणार आहे. काय पाहिजे? लईच फुलं आहेत हे. आता जरा फुलं बघून घेतलं काय तू इथनं एक सुविनियर? सॉरी. ए चैतन्य, काय? बघ इथे कॅक्टस फॅमिली. हा कसलं झाड आहे? बसू का तुला त्याच्यावर? हे तू कॅक्टस, त्याला डाग लागले. चाळणी बनवायचं झाड आहे ते. त्याला हात लाव, तुला 100 रुपये दे. नाही, त्या काट्यांना हात लाव, तुला 100 रुपये दे. दे 100 रुपये. चल चल, हात पण नाही लावला. सकलंट चांगले राहायचे. हे कॅक्टस आवडतात मला तसे कॅक्टस. एकटच एक फिंगर मोठं माउंट पेरू. हे ते बघ तिथे असे ते लोटस सारखे दिसत आहेत. हा ना, वा वा, लोटस. छान आहे रे. चलो. पण सारसबाग चांगलं का हे चांगलं? सारसबाग. येस. सारस. वा 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 वा. हे काय सलायवा? थूक प्लांट म्हणजे अरे थुकलं कोणतरी आणि वरून. अरे हे झाड थुकलं माझ्या अंगावर. थूक प्लांट. थुकीचं प्लांट. थूक प्लांट. भंगार आहे बच्चे आपण दोघं. आपली लायकी नाही कुठं कुठंच कुठंच न्यायची नाही लायकी लायकी नाही आपल्या दोघांना. पण थांब जरा, इथं असं जरा ग्लास असं मस्त वाटतं तुझा व्ह्यू. वाव, एक फोटो काढतो जरा. वाव वाव वाव. शी, चला पुढं. पांढऱ्या फुलांमध्ये जाऊ. पांढऱ्या फुलांमध्ये हे तुम्हाला असं व्ह्यू दाखवत जाते. हा. जरा तुम्ही रिफ्रेश व्हा. .1 मध्ये सॉरी .5 मध्ये हे करून स्लो मोशन मध्ये बघा व्हिडिओ. चल, आम्ही कष्ट नाही घेणार आहे सिनेमॅटिक करायचे. त्याच्यानंतर मी बोटॅनिकल गार्डन इथंच क्लोज करणार आहे. बिकॉज दिस इज द गुड नोट टू क्लोज. येस मॅन. आय थिंक बोटॅनिकल गार्डन इथंच क्लोज करतो. Yes, yes, तिथं yes. असंच गार्डन आणि फुलं पाकळं हेच आहे. तर हेच आहे छानपैकी तुम्हाला जे भूषण. दाखवलं आम्ही.
आता आम्ही डायरेक्ट नेक्स्ट पॉइंटला जाऊ, जी कमर्शियल स्ट्रीट आहे, ज्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. तिथं जाऊन भेटू शॉपिंग मग. करायची ना तिकडं. तिथं जाऊन भेटू मग. कूल मॅन. सगळ्यांना भेटो. माझी पर्स खूप जड झाली होती कारण त्याच्यामध्ये पॉवर बँक, माईक, सगळं आणि ते जॅकेट पण आहे. तर चैतन्य विदाऊट एनी हेजिटेशन मला म्हणतो दे मला पर्स, लय जड झाला असेल, आणि घेतली त्याने ती पर्स. चैतन्य छान आहे तुझी बॅग. थँक्यू. अशी मी पण अशी एक घेणार आहे इथं, अशी एक साईडला लावायला. ती फॅनी बॅग. फॅनी बॅग. थँक्यू भाऊ माझी बॅग घेतल्याबद्दल. आज इफ. तू नेहमीच घेतो पण आज मला कॅप्चर करायचं ते मोमेंट भेटलं. Oh, सो थँक्यू. ताडोबा जंगल. ताडोबा जंगल आहे का इथं? मंकी. काय मंकी आहे इथं? मला लहानपणी ग्रास अलर्जी होती बच्ची. ग्रास अलर्जी होती लहान. तुला काय नव्हतं बच्ची लहानपणी? एकच अलर्जी होती मला आयुष्यभर, ग्रास अलर्जी, पण ती गेली. तनहोडा सेल्स काउंटर. तनहोडा म्हणजे काय? इकडनं तुम्हाला प्लांट वगैरे घेऊन जायचं असेल तर आता ते त्यासाठी. कुठं फ्लाईटने घेऊन जाणार? तन्हा आपण घेऊ शकतो आपल्या त्या मोठ्या ह्याच्यातलं बॉन्जाय. आणि तिथं बॉन्जाय लावायचं का? लावायचं का बॉन्जाय? डन करू. बाच्या बॉन्जाय लय महाग असतं, 1000-2000 असतं. पण ते जगल तरी ना. तरी 1000-2000 तरी मला वाटतं मी कमी बोलली बॉन्जायचं. हा का? है ना, महाग शुभमला असतं आणायला ना. सांगू चायनावरनं. चायनावर अन्न. वा 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 वा, काय थंडवर आले. हा ना, काय थंडवर आले. सूखी हुई जिंदगी में एक ही पिवळा फूल, ये है ये पिवळा फूल. तू आहे भाऊ. और मैं वो काला फूल. हे काय इथं पण लिहिलंय ना, यू आर हिअर. सो आम्ही कर्नाटकावरनं इथं आलोय. हे तामिळनाडू आहे. ब्लर झालं का बच्ची जरा? नाही रे, हा का? हे इंडियाचा मॅप आहे. कसं आहे त्यांनी बॉर्डर बिडर बनवले. आपला महाराष्ट्र पण कसा देखना दिसतोय, हा. लाल लाल कलरचा. डोमिनोज में लेके जाएगा क्या तू मेरे को? चांगलं आहे ना याचं स्ट्रक्चर. बॉलिवूड बुट्टिक कुठे आहे? बॉलिवूड ब्युटी कुठे आहे का? जायचंय का? कोणासाठी? पप्पांसाठी का? कुठलं आहे? टॉमी हिलफिगर? नाही, अरमानीच आहे. मला नाही भेटत यार वॉलेट. घेऊन टाका तुम्ही. आम्ही आलोय लेदरच्या शॉपमध्ये. सगळं लेदर ना. लेदर जॅकेट पण आहे बच्चे इकडं. पण तू काय मला नेत नाही फिरायला. बायकर्स नाही ना आपला, बायकर बॉय. हे घेऊ का? आजीला बटवा माझ्या. ए बच्ची, इथं बॅग पण आहे, तुला घ्यायच्यात का ऑफिसला? नाही, आपल्या इथं जास्त चांगला भेटतील. हे काय आहे? कमर्शियल स्ट्रीटला आलो, बेसिकली शॉपिंग करायला आलोय. आणि ऑफकोर्स आम्हाला हे तर घ्यायचंच होतं ना, सुविनियर. तर आम्ही हत्तीचंच घेतलं. आणि चैतन्याला हे घ्यायचंय. कसं आहे पण तुला ह्याची भीती वाटेल का बच्ची रात्री? हा ना, नको. ते लबोबू सारखं दिसतंय. एकदा असं रिलेट होणारं घेऊ आपण, आपल्याला जे रिलेट होतं. मांजराचं बिंजराचं. कुठलं चांगलं वाटतं तुला? पिकाचू. पिकाचू पिकाचू आहे? नाही, इंस्टाग्रामला असं निघतं. नाही 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 नाही. थोडंसं असं घे ना वच्ची जे आपल्याला रिलेट होतं. कुठे पिकाचू? ए थांब, हे बघ. काय घेताय तुम्ही दोघं मिळून, भाऊ बहिणी? ही चांगली आहे चैतन्याच्या हातात ती तशी. ऍक्च्युली चांगली आहे ही. म्हणलं ना तुला. ही पण चांगली आहे, पण असं बाहेर वापरणार असेल तरच. ही ऍक्च्युली तू डेली वेअर. यार मी अशा आवाजात बोलते ना, लोक माझ्याकडे बघून मला जज करत बसतात. काय झालं मग चैतन्य? काय काय घेतलं आपण? घेतलं थोड्या छोट्या छोट्या गोष्टी, बस झालं. आणि जास्त काहीच नाही. म्हणजे मला स्वतःसाठी तर काहीच नाही भेटलं. काहीच नाही सारखं. +1 असं टाइमपासच आहे. सुविनियर्स घेतले फक्त आम्ही, बस. फक्त सुविनियर. आणि काहीतरी घेतलं. काय घेतलं? शॉल घेतली आईला. शॉल घेतली. येस. नाही, तुम्ही लोक हे रिलेट करू शकता का नाही? बायको जाते का स्टोअरमध्ये, उचलते सामान, नवरा बार्गेन करायला जातो, बार्गेन होत नाही, तर आपल्याला ऑफकोर्स आपल्या इगोमुळे ते ठेवावं लागतं आणि आपण त्या दुकानातून निघतो, हे समजून की आपल्याला बेटर डील भेटेल.
आणि पुढे जाऊन आपल्याला बेटर डील भेटत नाही बेटर क्वालिटी भेटते. सो वी हॅव टू सेटल. हे होतं का तुमच्यासोबत? कारण आमच्यासोबत तर नेहमीच होतं. आणि आता आम्ही जरा फिरलो, शॉपिंग केली. मला काय एवढं आवडलं नाही, जसं बोलले. सुविनियर घेतलं, एक शॉल घेतली मम्मींसाठी. आणि आता 4 आम्ही पॅटीस मारणार आहे. मी मशरूम आणि इडिगो व्हेज खाणार आहे. डेट्स अँड नट्स. वाला पण चॉकलेट असतं बच्ची, ते कुरगलं होतं. खाऊ नको. कसं आहे? कसं आहे मावा? चुट्टू चुट्टू खातो मावा. मला तर मशरूमच खूप आवडतं यार. टी कॉफी घ्यायची आहे? पाण्याची बॉटल कुठे? मग चांगलं आहे. फुल ऑफ रायडिंग चालली आपली. सो माईक परत नाही लावलाय मी, पण ठीक आहे. आता मला नाही वाटत लावायची गरज आहे. या काय झालं विषय चैतन्य? टॉय ट्रेनच्या इथं आलो आम्ही. बघा, ही आहे टॉय ट्रेन. ठीक आहे, ट्रेन. ते 2 वाजता ट्रेन येते, त्याच्यामध्ये सगळ्यांना बसवतात आणि फिरवतात. पण ते तिकीटच सोल्ड झाले. बरं झालं त्या 2 पुरुषांनी आम्हाला सांगितलं की काय फायदा नाहीये जाऊन, तिकीट फुल झालेले आहेत. सो मी तुम्हाला फक्त हे दाखवेल, टॉय ट्रेन दाखवेल. ही अशी दिसते टॉय ट्रेन. अशीच एक ट्रेन येते 2 वाजता. आणि पण हा नजारा बघा जरा. एकदा पण मला छानच वाटत होता बाय द वे. दुसरं कोणतं करायचं का नाही घ्यायचं? निघूया मला वाटतं दाजी. किती वाजले आता बघ? 1:30. आपण ते पक्ष्यांचं काहीतरी करणं होतं ना. हा ते काय क्या बोला? बघा, तुम्हाला टी इस्टेट बघायची होती ना रे? हा टी स्टेट. बाबा बाबा, कसलंय गोल्फ ग्राउंड सारखं वाटतंय. असं वाटतं दुसऱ्या कंट्रीत झालं ऍक्च्युअल मध्ये. स्वित्झर्लंड. सो कुठल्या ट्रिपला गेलो आणि गोंधळ नाही झाला असं झालंय का? नाही. इथे माईक लावला पण माईक ऑनच नव्हता, तर आमचा आवाजच कॅप्चर नाही झालाय. सो मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देते. हे होते शामलुकची अंडी. आणि चैतन्य म्हणत होतं की ह्याचं ऑमलेट केलं तर किती प्रोटीन भेटेल. जस्ट बॉईज थिंग. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि तिकीट घेतली. आणि दिस वॉज मोर लाईक असं नाही का प्राणी संग्रहालयासारखं होतं. तर इथं असे वेगवेगळे पक्षी होते. आणि जसं तुम्ही बघू शकताय डक्स वगैरे होते, लांडोर होते, प्लस पक्ष्यांचे खूप सारे प्रकार होते. सो ते आता तुम्हाला बघायला भेटेल. पण अनफॉर्च्युनेटली आमचा जो आवाज होता एक्साइटमेंटवाला तो मधूनच चालू झाला आणि अर्धा वेळ कट आहे. सो प्लीज मॅनेज. सो आतमध्ये घुसताच पक्ष्यांचं सेक्शन हा पहिला होता. सो थिंक अबाउट मी इज मला प्राणी जास्त आवडत नाही. म्हणजे मला किळस येते कधी कधी. आणि कधी कधी मला असं भीतीही वाटते, जसं माकडांची भीती वाटते. पण हे पक्षी तुमच्या हातावर येत होते तर त्याची मला अशी थोडी किळस वाटत होती. बट स्टील यू विल गेट टू एक्सपिरियन्स. हेच मी बडबड करत होते या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे मी त्याचाच व्हॉइस ओव्हर देते. इथे तुम्ही बघू शकता सगळे म्हणजे इतकं पण दिसायला खूप सुंदर होतं. म्हणजे मला असं की मला लांबूनच आवडेल. फक्त कुत्रा आणि मांजर मला चिवडायला आवडतं. सो तुम्ही तर बघू शकता इथं ते तुम्हाला हातामध्ये सनफ्लॉवर सीड्स देत होते, जे खायला पक्षी येत होते. तर ऑफकोर्स चैतन्य तर करणारच होता ट्राय. पण मला असं थोडं कसं तरी वाटत होतं. पण ठीक आहे, प्रेमा के खातिर हमने भी कर लिया है ट्राय. इथे चैतन्य खूप खुश झाला होता बिकॉज ऑफ कोर्स त्याला मग तर मज्जा येत होती. पण मला हा बघा भिकारचोड बघा कसा पी घेतो त्याच्या मानेचे. हे मला आवडत नाही. पण तुम्हाला मी सांगते हे पक्षी त्याच्या मानेच्या जवळ का जात होते हे तुम्हाला ना पुढच्या एका व्हिडिओमध्ये दिसेलच.
का हे त्याच्या मानेच्या जवळ सारखे सारखे जात होते. आणि मला जास्त तर ह्याची भीती होती की भाई बघा, हा पण बघा बरोबर सोन्याच्या साखळीपाशी हे ना जातात रे, हे ले नालायक आहेत, हे एवढे इनोसेंट दिसतात चेहऱ्यावरनं पण नाही येत हे. आणि मला तर ह्या सगळ्यापेक्षा जास्त भीती होती की खाली हे पक्षी चालतायत ना, पाय नको पडायला बाई त्यांच्यावर, चिकन मटन होऊन जायचं तिकडच. आणि इथं तुम्ही बघू शकता रियालिटी, हे असं आतून मला फील होत होतं. असंच हे जे माझ्या चेहऱ्यावर हावभाव आहेत ना, एक्झॅक्टली मला असंच फील होत होतं. कारण हे लय नालायक होते रे, लय माझ्या हातात जी अंगठी होती ना सोन्याची, ते त्याला टोचा मारत होते. आणि हे दीदीने पण कन्फर्म केले की ते तिथंच टोचा मारत होते. मी तुम्हाला सांगते, या पक्ष्यांना ट्रेन केलेलं होतं. दिस पक्षीज वर अंडर कॉप ऑर समथिंग, आय डोंट नो वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल देम. पण हे सोन्यावरती यांचं लय लक्ष होतं. आणि हे बरं झालं, नेक्स्ट ह्याच्यामध्ये प्रूफ पण झालं. आणि बघा, हा बादशाह उठतच नव्हता, मला त्रास देत होता. पण कसं आहे, माझ्यातला आतला कॉन्टेंट क्रिएटर बाहेर आला. मी म्हटलं की चला तोपर्यंत फोटो काढून घे, म्हणून मस्त त्याला पप्पी देतानाची पोज दिली आणि मी फोटो काढून घेतले. दीदीचं तर ते पाठलागच सोडत होते. म्हणजे दीदीला असे ते अट्रॅक्ट झाले होते की जसे की दीदी त्यांची आईच आहे. दीदीचा पिचाच सोडत नव्हते. कारण खाऊन झालं तरी ते दीदीचा पिचा सोडत नव्हते. मग फायनली मी आणि चैतन्याने पण ठरवलं की चल जरा कपल शेट करू. आणि तो काय माझ्याकडे येतच नव्हता, तो पक्षी त्याच्याकडेच जात होता. कारण त्यांना कळलं असेल ना माझ्या अंगातलं हेट त्यांना फील झालं असेल, मग ते येतच नव्हते. बट स्टील दिस इज अस टू लव्ह बर्ड्स पोजिंग विथ अदर बर्ड्स अँड शोईंग अ लव्ह. आणि हाच होता तो मोमेंट जेव्हा मला कळलं की माईक कनेक्टेडच नाहीये ब्रो. त्याच्यामुळे माझे लगेच हावभाव बदलले आणि आम्हाला असं झालं की यार पण ठीक आहे, वॉइस ओवर तो दे ही दिया है. होपफुली तुमको मजा आया होगा. बघा बघा तोंड बघा, माझे तोंड बघा, माझं कसलं घाण आहे. फक्त फोटो काढताना स्माइल नीच आहे यार, मी मला वाटतं कधी कधी, पण ठीक आहे, इट्स ओके. काय सीन झाला, आमचा माईकच ऑन नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज नसा. पण तुम्ही आता आवाज घ्या आणि बाकीच्याला मी व्हॉइस ओव्हर देते. येस, असं मस्त ही आमची दीदी आणि ही खाली पक्षी. चला असं उड उड, असं हात वर कर ना, हात वर. अच्छा हा का, मग ठीक आहे. जवळ नको आणू, डोळा खाते तुझा. नकोय, खूप बीक नको मारू, हत्ती सारखे जवळ घे फक्त थोडा. हे त्यांना बोट नको दाखवा, ते बोलले माझा बोट धरायचा प्रयत्न करा होता तो. हे माझ्या डोक्यावर काय जातो. ए खरं शीचा कार्यक्रम झालेला आहे. मस्त काढला तुम्ही तो. तुझा पण नेस्टच आहे बच्चे तसा. अरे तो निवांत बसलाय वरती. अगं खरंच तो बसून गेला डायरेक्ट. चला आता हा बघा, हा बघा, कोंबडी का काही. बापरे, तो उडतच नाहीये. ते म्हणले दीदीला घेऊन फिर त्याला की तुम्ही जावा पुढे, उडेल तो. तो म्हटला, आम्हाला वाटतं की दीदी त्याला आवडली तू, अँड आय थिंक तिथंच राहणार आहे तो कायमचा. अरे महाराजा उठकी. काय पुण्याला का बेंगलोरला, कुठं? बँगलोरला चल बाबा आमच्याकडे घरी. काढते मी, तेच केलंय मी. त्याला आवडलीस तू. आणि तिथे यांचा पप्पा बसलेत वाटतं. ओ पप्पा, तुमच्या पोराला घेऊन जावा जरा, त्रास देतोय आम्हाला. हे पण येतो अंगावर. नको मला, नको, बस झालं, मला किळस यायला येतं. आता तुम्ही ते दृश्य पाहणार आहे जे मी तुम्हाला सांगत होते नाही की का मला आवडत नाही पक्षी. हे बघा, हे बघा, हा काय काय करतो. बाळा डायरेक्ट बटन लावून टाकायचं. कालपासून याला ॲनिमल अटॅक करतायत. चैतन्य तुझ्यासोबत काय
बटन लाव म्हणजे ते बटन तर लाव ना. चैन बघा दीदी मागणं दिसते काय ते जा नाही मला म्हणून आवडत नाही पक्षी. चला ये लवकर इथनं चला. काय नाटकी लावली इथं एक्झिट एक्झिट इथं खाली बघा खाली बघा. तुझी तू नाही आवडला त्याला मग काय आवडली तुझी साखळी आवडली त्याला. चला आता दुसरीकडे जाऊया. आता माझी मेंढीकोट मेंढी पालन आता मेंढी पालन क्षेत्र हे किती वाजले बघा बाबू फक्त इथं. हे आणायला पाहिजे होतं तर डब्बा घेऊन फिरत थोड़ा जुगाड़ किया और माइक को वापस से कनेक्ट किया. वापस चालू हो गया ना ब्रो. ये आता असं तो बोलू पोपट नको. कसला होता तो साला, पोपटला नाळ लर होता. लाव आला मला. हे थांबे थांबे हे त्याची तोड कसली? माझ्यासारखं. बच्ची थांब ना मी करते ना. पहिले मैं करेगा. ठीक आहे कर. मोठं घे नाही तर डायरेक्ट हात खातील तुझा. पहिले ए, दीदी या या ह्याला नको देऊ हाले झाड आहे. ए जाड्या मेंढ्या कसलंय तुम्हाला ओळखला का मला मी तुमचीच गाववाली. असं बोलू. ते बघ ते बघ ते बघ. नको नको ते फक्त खायला येणार आहे. हे घे मी आणते आता. वैष्णव झाले आता ग्रास आणायला. ग्रासवाडी काका कुवा. नुसतं यांना ग्रास खायला आवडतं ना बच्चे. तुला नाही देणार आहे मी. इथे येतो तू इथे. कसे बच्ची कडक 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 त्याला हात लावते का बच्ची तू. हा अगं अख्खा ग्रास त्याचा पडला खाली बच्ची. हे खा ना ए मंद हे खा ना. तुझ्यासारखं वाटतं बच्चे आणि ते माझ्या बच्चे हा माझ्यासारखा दिसतोय जरा लेफ्ट साईडचा. हे त्याला चिक्कल आहे बाबू. ते खातात रे त्यांना ए मेंढ्यांनो इथं बघा. हे बघ हा माझ्यासारखा दिसतोय बच्चे. हा आणि माझ्यासारखा माझ्यासारखे दिसत. हा हे तुझ्यासारखं दिसतंय. गुंडू गुंडू मस्त मस्त मस्त. आता मी ते गायला देते थांब. हा गायला पण दे जरा. हे लहान मुलांसाठी चांगलं आहे ऍक्च्युली. हा चैतन्य हाँ हम आगे चल रहे हैं गाय को. असं बोलतात का. हा असं कर ना तिला. कसं दाखव ना तिला. बघ हा लगेच येतोय रे सगळीकडे. हा माझ्यासारखं तुझ्या तिला नकोय आपलं गवत. हे? हा आता कशी आली खायला. नको अगं दुसऱ्या मात्रीचा पोर्शन. हे बघ बर. अरे खातात ते. माती नाही खात बाबू. इकडे हा हा आता खाईल बघ आता खाईल. खा. बाकीचं टाकून मग द्या. त्याच्यात आलीच ना माती. चला इथं बघा बदक बितक आहेत. बदक बॉईज बघ. हा बघ कसा बसला इथं. अंडी टाकते का अंडी बॉईज. हे किती वाजले दीदी मला एकदा टाइम सांग ना. सरक दे इकडं. सारखं टाइम का करतो रे तू. निघायला पाहिजे बाबू. चला मेंढ्यांनो येऊ का. छान वाटलं भेटून आपल्या गावाकडच्या लोकांना. ओ मेंढ्या ए बाळा ए तो बघ कसला झाड आहे. रगील हा ना, आई कसला आहे ग. ह्यो? ए कसला आहे हो हिप्पोपोटामस. हिप्पोपोटामस मेंढा येतो. अरे याची शिंग बघ बच्ची काय सुंदर आहेत बाबो. मिशीला पिळी दिली काय तुझ्या मिशीला पिळी. शिंगाला पिळी आ, दिली. मला लागलं. काय लागलं. सॉरी ए मेंढ्या ये ना एक व्ह्यू दे ना. एक व्ह्यू दे ना प्लीज नाही. चल आपले यार पक्षी दे ना आपल्याला यार. परत घ्यायचं होतं. दे ना यार प्लीज यार. देताय बघ ना तुझ्याकडे तसंच बघताय ते. चैतन्य काय बोलताय. चल बच्चा अगं तू का त्याला हे करते मला कळत नाही. त्याला उचकवते बच्ची. तो उठल आणि तुला डायरेक्ट असं हे शिंग मारायला बच्ची. हे उचकला येतो थोडासा हा. माझ्यावर. सॉरी तू खा मी नाही नाही म्हणते तुला. चला बाय व्हेरी रागेट. व्हेरी I don't like you. I don't like you. I don't like you. Look at this. Look at this. Look at this. Out. Friendly goat. नड मला नड. चले जाऊ दे. झोपेत येतो. कसं वाटतं चैतन्य असं फार्म हाऊस असं. फार्म हाऊस असं असं फार्म हाऊस असायला पाहिजे आहे ना म्हणे.
अपार्टमेंट करू बच्ची, मोठं आलं एक फार्म ते काय मॉडेलिंग करते वाटतं हा तिकडं. ते बघ ते मॉडेलिंग करते बघा. मॉडेल. आणि तो उडी एवढे मारली. हावरा आहे हा लय हावरा आहे हा. माझ्यासारखाच आहे बच्ची, दादा हेअरकट लय. माझ्यासारखं आहे. हा ना. मेंढी कट. मेंढीकट. ही बकरी चांगली होती. हा चांगलं असं ऍक्च्युली लहान मुलांसाठी चांगलं आहे. हा चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. निघायचं. निघायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. चला. चला. थिंक दॅट इज इट फॉर उटी. दिस वॉज इट. आणि या पक्ष्यांनी लय त्रास दिला आणि माझ्या नवऱ्याची चैन पण ओढायला बघत होते, पण दीदीने पटकन पकडला त्याला. चैतन्याला आई हाच गं. प्राणी सर्वात जास्त आवडतो, मावळचं पिल्लू. कसलं सुंदर आहे. आणि तुला घेऊन जाऊ का? लगेच साफ बंगळुरूला. करायला लागला तो. नाही, पाय साफ केले त्याने, मी त्याचं मी डोकं पण लावू का साफ त्याला थोडासा हा, हात? जा. नको ओके. व्हिडिओ नको घेऊ, पण असं सहज. लाव की बच्ची, माऊ डोक्याला हात लाव डोक्याला. माऊ ग माऊ, छोटीशी माऊ ग. आवडते तुला लोली लोली करायला, लोली लोली करायला. ओ ग ओ ग. सॅनिटायझरने हात धुवायला लागणार आहे. फायनली बॉईज, उटी मधनं आम्ही एक्झिट मारत आहोत उटी गावातनं. छान होतं ही आणि कोकणी मध्येच अख्खा हात दाखवला, अख्खा हे केलं. पण सुंदर आहे. उटी मधनं एक्झिट मारतो. माझा व्ह्यू नाही घेणार. बाय बाय उटीज. आपल्याकडे बाय आणि चान्स स्कूल नसेल ना. स्पून तर नाही आपल्याकडे. बाय बाय बघूच नको. बाय बाय. ए माकड येतोय. सुंदर असा वॉटरफॉल दिसला इथं आम्हाला. वॉटरफॉल नाही, डॅम रिझर्व. सॉरी, डॅम रिझर्वायर आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत मैसूरू पॅलेसला. ऍक्च्युली मैसूरू मध्ये बोंबलतात मागचे. जणू काही दिवाळीच येत यांची. तुम्ही गाडी बंद पण करू शकता. पण ठीक आहे, हे असं आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता अजून मोठं पॅलेस आहे. आतमध्ये अजून लाईटिंग आहे, पण जास्त काय तुम्हाला आत जायला अलाउड नाही. आय थिंक तुम्हाला पे वगैरे करून जावं लागतं. तोच एक सीन आहे. येस. बाय बाय मैसूर. अरे म्हणजे मैसूर पॅलेसला बाय बाय बोलले रे मी. आता आपण जरा ह्याला जाऊ मार्केटला. येताना गाडीमध्येच बसलो होतो. दीदी आणि दाजी यांचं मेन आहे. आम्ही काय मैसूरला कधीही येऊ शकतो वंदे भारतने 2 तासात आणि हा पॅलेस बघू शकतो, पण त्यांचं होणार नाही म्हणून म्हणले की. रिक्षा आला ना की ते मध्ये दाब गाडी. पण काय म्हणणे बच्ची तुझं या पॅलेसवर? हा पॅलेस भारी का? शनिवार वाडावाडी. हा. पण तसं छान वाटतं. असं वाटतं दिवाळी आली का काय बच्ची, आहे ना? केवढं लाईट बिल येत असेल यांना. पाऊस में पाऊस. क्या मजा, कैसे चला तर भाई ने गाडी कैसे चला. मस्त चालवली, मस्त झाली. आता आम्ही राप मैसूरच्या रूप काढत होता बच्चे. आता आम्ही आलेलो आहोत मैसूरच्या मार्केटला. येस. मैसूर पाक तर घ्यायचंच आहे, बट ऑब्वियस कारण ऍक्च्युली इकडचा मैसूर पाक छान लागतो, खूप भारी लागतो. मी लास्ट टाइम घेऊन गेले होते, सगळे फॅन झाले होते. हा. सो यावेळेस पण घेऊन जाणार यावेळेस पण घेऊन जाऊ ना ब्रो. येस. आणि जर सिल्क साडी पण भेटल्या, काय आलं? सिल्क साडी पण जर भेटल्या हा. तर सोने पे बच्चे मी माझं वॉलेट वगैरे सगळं आणलं. नको नाही आणलं. मी तुझं वॉलेट ठेवून दिले. मी माझं वॉलेट आणलं. अरे अरे छत्री छत्री लागले का तुला? लागले असते ना ब्रो, त्याला मारलं असतं ना मी. हे बाळा, हे आपण चाललो हा, कुठं हे आता? बघ हे श्री महालक्ष्मी स्वीट्स. ये हे आहे पोचलो. फेमस स्पॉट. ठीक आहे. घेऊया इथनं आता. आहे महालक्ष्मी स्वीट्स. इट इज फेमस फॉर मैसूर पाक. तर इथं शुगर फ्री पण भेटतो.
आणि मी लास्ट टाइम हा घेतला होता मैसूर पाक स्पेशल, आणि काजूवाला पण घेतला होता मी. सो काजूवाला पण फेमसच होता, म्हणजे चांगलाच होता ॲक्च्युली. काजूची चव होती, पण आय थिंक हा मला जास्त आवडला होता बिकॉज तोंडात टाकल्यावर तो लगेच विरघळतो. त्याच्यामुळे मी तर माझ्या घरच्यांसाठी हाच घेते 1 किलो दंडील. दाखवा 1 मिनिट दाजी पिशवी. तेच म्हणलं त्याला अख्खी दुसऱ्याचा पिशवी धंदा वरून होता. मैसूर पाक चाललाय पुण्याला, सगळ्यांना डायबिटीज. काय का दीदी, एवढा मैसूर पाक, एवढा गोड, अंजीर रोल त्यातला त्यात, काय रे. अंजीर रोलने डायरेक्ट चुम झाला ना माझ्या. चला बघू आता, साडी भेटली तर भेटली. येस, नाही तू यू कांट टेक साडी फॉर युअर सेल्फ. ओके, आय कॅन. तुझ्याकडे खूप साड्या आहेत, घरच्यांना घ्यायला आलाय आपण. ओके, नाही पदर नाही येतो. शी हॅज अ लॉट ऑफ साडीज. है ना, आय कॅन ना. काय ना, कळलं का काम आहे असं बोलतोय. सिस्टर फॉर दिस दीदी तुला ऍक्च्युली ही आणि ही बघ, म्हणजे आय वुड से इवन तो ग्रीन छान वाटला. हा पण बघ कॉम्बिनेशन कसं जरा वेगळं आहे ना, असं म्हणते मी. हाउ अबाउट दिस? इज देयर एनी डिस्काउंट? आप लीजिए मैडम, आपके लिए मैं थोड़ा कर देता हाँ देखा, अभी वो टाइम पे बोला ना उन्होंने, आप भी ले सकते हैं. नेवर से नो टू अ लेडी. हूं. नहीं तो हमारे को ट्रबल होता है. हाँ. चैतन्य कलर आहे कसा का वाटतो? तुझ्याकडे? माझ्याकडे हा कलर नाहीये. मला पण आवडली आहे, पण ते जर खोल बरं एकदा. थांब मी बघ. हा ना, ही आणि मला ही पण कॉम्बिनेशन छान वाटतं. म्हणजे ही प्लेन साडी आहे. ही प्लेन नाहीये, हे बघ. सो ह्याचा हा असा पदर येऊन जाणार, हा आणि ही अशी साडी आहे. ही प्लेन साडी आहे. हा हा, प्लेन साडी आहे, पण सुंदर आहे. आणि तुला मला आवडली प्लेनच का? आवडतं. तुला आय लाईक आवडले प्लेन का? ओनली. हा, आवडले खरं खरं. मला खूप आवडले. हो मला का? हा माझ्याकडे हा कलर नाहीये. घेऊन टाकचा, मेरी तरफ से तुमको गिफ्ट. अजून बघू ना जरा मग. हा मग घेतोच ठीक आहे, आहे. चालेल. ठीक आहे, हा साईडला असं होतं, ठेवूया. करंगळी दिली ना, करंगळी ही दिली ना, करंगळी अख्खा हात घेते माझा, अख्खा हात ना, अख्खं शरीरच घेऊन टाकते माझं. 6.3 6.6 काय म्हैसूर सिल्क का? लेंथ अच्छा. पक्का 100% आएगा. ओ, पण असं होतं कलर वैष्णवी जरा इकडं. हे घाण नाही वाटत. ऑलमोस्ट तिचा अर्धा वॉर्डरोब तरी पिंक असेल. इथे येऊन परत तिला पिंक साडी. चैतन्य पिंक नको म्हणतोय, अजिबात नको काय म्हणतोय. ऐकलं का? काय हे बघ, इथं पिंकच दाखवली त्यांनी. बच्ची, पिंक तुझ्याकडे खूप साड्या आहेत, तुला कळतं का पिंक? बट आता तुझे कम्पेअर कर, घातलंय ना कम्पेअर बच्ची, ते पण कर, पिंकच कम्पेअर आहे. कर. हो तीच जांभळी. हे तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये कुठली. आता ते जोपर्यंत सांग. तुम्ही सांगणार आहो कमेंट सेक्शन मध्ये कुठली, ही घ्यायची का ही घ्यायची. अरे ही नाही. घेणार तर मी हीच आहे फॉर शुअर, पण ही मला नको, नाही आवडली. नको? तुम्हारे ही भाई की final चॉइस करू? ही, हाँ तो तुम्हारे भाई की चॉइस ये है. उसमें कलर हे असं आहे. वाव, सुंदर. एक मिनिट. I think आजचा ब्लॉग खूपच मोठा होत चाललेला आहे. येस, शॉपिंग झाली. मैसूरला जे 2 थोडा होते, पाऊसही पडायला लागला. आणि हा, आणि मैसूरचे जे 2 पॉइंटर होते आपले, मैसूर पाक आणि मैसूर सिल्क साडी, येस, दोन्ही घेतली. कारण एक मोठं फंक्शन येत आहे ज्याच्यासाठी आम्ही पुण्याला जाणार आहोत. सो त्याच्यासाठी मी ती साडी घेतलेली आहे, आणि थीम मी काय सोबत घेतलं? पण जाते. तुझ्याकडे खूप कुर्ते आहेत ना? माझ्याकडे खूप कुर्ते आहेत. ठीक आहे, ठीक आहे, नाही रे, इट्स ओके. चला, चालेल. आय थिंक आपण इथंच एंड करूया, बिकॉज आता गाडी काढायची आहे आणि पटपट पळायचंय, बिकॉज ह्या दोघांना फ्लाईट कॅच करायची. तर त्यांची फ्लाईट आहे 5ची, आणि आता ऑलरेडी वाजलेले आहे 8:30 मैसूरमध्ये. आम्हाला बँगलोरला पोहोचायला 3-4 तास लागणार. येस 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 तिथं एअरपोर्टला पोहोचायला 2 तास. येस. So जरा मला risky वाटतं business इथंच चाललाय. एंड करावा, एंड गेम करावा इथं. येस येस येस. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून? आमचे ब्लॉगला जरा सांगा कसा झालाय, काय झालंय, उटी कसं झालं, मैसूर कसं झालं, सगळं कमेंट सेक्शन मध्ये स्पॅम करा जरा. ओके, ओके बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.